सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पान 229 वरती सांगे आपणा मधु मालती असं एक काव्य आहे. क्रमांक 15चं हे काव्य आहे. दर्शन तत्वज्ञान साक्षात्कार पान 229 क्रमांक 15चं काव्य सांगे आपणा मधु मालती. मधुमालतीचा एक वेल आहे आणि अर्थातच त्याला तांबडी पांढरी फुले आहेत. आणि तो वेल आपल्याला काय सांगतो? विशेष करून तो वेल सूर्य सन्मुख आहे, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, तर बरोबर पूर्वेच्या ऑपोजिट म्हणजे पश्चिमेला तो वेल आहे. आणि सूर्य उगवता उगवता तो वेल जो आपल्या सुमनानी म्हणजे आपल्या फुलांनी, तांबड्या पांढऱ्या अशा फुलांनी तो जो वेल आहे तो वाऱ्यावरती थरकतो म्हणजे हलतो. आणि ती वेल वर खाली होते, जणू काही उगवत्या सूर्याला वंदन करावे अशा पद्धतीने तो वेल सूर्य उजाडता उजाडता तो मधुमालतीचा वेल, ज्याच्यावर छानशी नाजूक तांबडी आणि पांढरी फुलं फुललेली आहेत, तो वेल वाऱ्याबरोबर वर खाली होतो. जणू काही उगवणाऱ्या सूर्याला तो सॅल्यूट देतो, सन्मानपूर्वक वंदन करतो. आणि सूर्याला वंदन करता करता तो आपणाला नेमकं काय सांगतो, आपणाला काय बोध देतो, संदेश देतो, हे या काव्यात सांगितलेलं आहे. सांगे आपणा मधुमालती, म्हणजे हा मधुमालतीचा वेल आपल्याला काय सांगतो. आता प्रथम यातील 3-4 शब्द त्याचा अर्थ बघू, नंतर संपूर्ण काव्याचा अर्थ बघू आणि शेवट काव्य म्हणू. आता मित्र म्हणजे सूर्याचं नाव आहे. थरकत म्हणजे थरथरत. सुमने म्हणजे प्रसन्न मनाने. आणि परत सुमने असा शब्द आहे, तिथे त्याचा अर्थ फुले किंवा पुष्पे. सुमने म्हणजे अनेक वचनी अशा अर्थी सुमने म्हणजे फुले किंवा पुष्पे. सुमने म्हणजे चांगल्या मनाने म्हणजे प्रसन्न मनाने. थरकत म्हणजे थरथर कापत किंवा हलत, म्हणजे ती वेल पुढे मागे होते, ती थरथरते म्हणजे पुढे मागे होते. आणि पुढे मागे होताना ती फुलं, पांढरी आणि तांबडी फुलं मधुमालतीची, जणू काही सूर्याना वाकून नमस्कार करतात. ती वेलच सूर्यापुढे वाकून नमस्कार करते असा त्याचा अर्थ आहे. आणि मित्र म्हणजे सूर्य. आता बघा, येथे एक मधुमालतीचा वेल जो वेळूला म्हणजे बांबू किंवा ज्याला चिवा म्हणतात आपल्याकडे, येथे एक मधुमालतीचा वेल जो वेळूला म्हणजे बांबू किंवा चिव्याला बिलगून लपेटून आकाशात गेला आहे आणि वाऱ्याबरोबर स्वतःही डोलत हालत आहे, थरकत आहे. त्याचे मनोगत म्हणजे त्याच्या मनाचा संवाद इथे मांडला आहे. ते मनोगत चैतन्याचे सांगाती सोपती व्हा. ते मधुमालतीचा वेल सांगतो, आपण सर्वजण मिळून चैतन्याचे सौंगडी बनूया, चैतन्याचे सोपती बनूया. म्हणजे हे जे प्रभाकराचं चैतन्य हा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्याशी आपण मैत्री करूया, असं चैतन्याचे सांगाती व्हा, सोपती व्हा, असा हा मधुमालतीचा वेल आपल्याला सांगत आहे. आणि हरीचे भजन अंतरंगात केले असता तो हरीच आपल्या शोक व्यथांचे निराकरण करील असा सार्थ विश्वासी या मनोगतात प्रगटला आहे. आता हरी म्हणजे विष्णू. आपण सूर्याला सुद्धा सूर्यनारायण म्हणतो. म्हणजे सूर्यनारायण किंवा सूर्याचं तेज, त्या तेजाचं चिंतन भजन कीर्तन आपण जर अंतरंगात केलं तर ज्या हरीचं आपण कीर्तन भजन चिंतन करतो, ज्या हरीचं आपण कीर्तन भजन चिंतन करतो, तो हरीच आपल्या सर्व शोक व्यथांचे निराकरण करील. तो हरीच आपल्या दुःखाचे कष्टपूर्ण जीवनाचे निराकरण करील असा सार्थ विश्वासी या मधुमालतीच्या वेलाने आपल्या मनोगतात व्यक्त केला आहे. थोडक्यात म्हणजे सूर्यासमोर नतमस्तक होऊन वावरणारा, थरकत बिलगत वाकत वाकत आपल्या शुभ्र आणि रक्तवर्णीय फुलांची उधळण करणारा हा मधुमालतीचा वेल सूर्यासमोर, आदित्यासमोर म्हणजे सूर्यनारायणासमोर वंदन करीत आहे आणि सांगत आहे, आपण सर्व
त्या आदिनारायणाच्या चैतन्याचे प्रकाशाचे सांगाती होऊया, सोबती होऊया. आणि त्याच्या चैतन्याच्या कीर्तनात भजनात दंग जर आपण राहिलं तर तो सूर्यनारायणच आपल्या सर्व दुःखांचं निराकरण करील. हरीचं कीर्तन जो करतो त्याच्या संपूर्ण व्यथा आणि त्याची संपूर्ण संकट हरीच दूर करतो. परमेश्वराचं चिंतन करणाऱ्याचं जीवन परमेश्वरच समृद्ध करतो. तसंच या सूर्यनारायणाचं चिंतन आपण केलं, त्याच्या चैतन्याचे जर आपण सोबती झालो, सांगाती झालो, सूर्याचे जर आपण संगडी झालो तर तो चैतन्यपूर्ण सूर्यच आपल्या संपूर्ण दुःखी जीवनाचे निराकरण करील आणि आपले जीवन चैतन्यपूर्ण, प्रसन्न आणि सुखसमाधानाने संपृक्त करील. असं हा मधुमालतीचा वेल जर बोलू लागला तर काय बोलेल ते ह्या मधुमालतीचं मनोगत आपणाला सांगितलेलं आहे. सांगे आपणा मधुमालती. आता ऐका. वेल हे कुली गगनी गेली, वेळू संगे घट्ट बिलगली, मित्र दर्शनाधीर होई, पुष्पांजली ती त्यासी वाही, तेज सन्मुख होऊन राही, त्यासी भोगुनी खुशीत येई, मंद गंध तो उधळीत राही, वायू संगे थरकत राही, त्याग अर्पणा उत्सुक सुमने, श्वेत रक्त ती नाजुक सुमने, प्रभाकरासी अर्पुनियाती, धन्य होई मधुमालती, द्याऊ गाऊ हरि अंतरी, शोक व्यथाती हरी श्री हरी, चैतन्याचे वासांगाती, सांगे आपणा मधुमालती, सांगे आपणा मधुमालती. म्हणजे उगवत्या सूर्याला आपली रक्त शुभ्र वर्णाची फुले अर्पण करणारी आणि त्या सूर्याचं स्वागत करणारी ही मधुमालती आपली पुष्पांजली सूर्याच्या पायावर अर्पण करते. ती तेजाच्या सन्मुख आहे आणि ते तेज बघून ही मधुमालती किंवा हा मधुमालतीचा वेल सुद्धा रसरशीत आणि चैतन्यपूर्ण बनला आहे. आणि आपल्या रक्तश्वेत वर्णाच्या फुलांचा मंद गंध उधळीत उधळीत वाऱ्याबरोबर थरकणारी ती मधुमालती वेल आहे. ती आपली सुमने म्हणजे आपली फुले, आपल्या फुलांचा त्याग करावा, आपली सुमने सूर्याच्या दिशेने उधळावीत आणि सूर्याचं स्वागत करावं अशा अर्थी आपल्या सुमनांचा त्याग करून ती सुमने प्रभाकराला म्हणजे सूर्यदेवतेला अर्पण करण्यासाठी ही मधुमालती उत्सुक आहे. आणि आपली श्वेत रक्त आणि आपली पांढरी आणि लाल वर्णाची नाजूक फुले ती सूर्याच्या दिशेने उधळीत आहेत. आणि प्रभाकरासी अर्पुनियाती, आणि ही फुले या फुलांची पुष्पांजली प्रभाकराला, प्रभाकर म्हणजे कर म्हणजे हात, ज्याचे हात तेजस्वी आहेत म्हणजे ज्याची किरण तेजस्वी आहेत त्याला प्रभाकर म्हणतात. म्हणून त्या प्रभाकराला आपली रक्त श्वेत अशी नाजूक सुमने अर्पण करून ती मधुमालती सूर्यदेवतेची पूजा करून स्वतः धन्य धन्य झाली आहे. आणि ती आपणाला सांगत आहे की तिच्यासारखेच आपण ध्याऊ गाऊ हरी अंतरी, आपल्या हृदयामध्ये हरी म्हणजे विष्णूचं आपण ध्यान धरू, त्याचं गान करू, त्याचं भजन कीर्तन करू. आणि हरीचं ध्यान भजन कीर्तन करतो त्याचा शोक आणि व्यथा, त्याची दुःख आणि आपत्ती संपूर्णपणे हरीच दूर करतो. आणि हा हरी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातला सूर्यनारायणच आहे. तर सूर्यनारायणाचे ध्यान चिंतन करा, त्याला आपल्यातील जे उत्तम ते अर्पण करा, त्याच्या तेजाचे आपण सांगाती व्हा, सोबती व्हा. आणि सूर्यनारायण रूपी विष्णूचं भजन कीर्तन करीत करीत
हरीचं कौतुक करीत करीत आपण हरीचं भजन करता करता आपल्या ज्या कथा व्यथा आहेत, आपली जी शोक संपत्तता आहे, ती संपूर्ण शोक संतप्तता, आपल्या संपूर्ण आधिव्याधी, आपल्या सर्व दुःख कष्टांचं निवारण ज्या हरीचं आपण ध्यान करतो तो हरीच करील. आणि हा हरी म्हणजे प्रत्यक्ष आकाशातला सूर्यनारायणच आहे. त्याच्या चैतन्याचे जर आपण सोबती झालो, सांगाती झालो, त्याचं जर ध्यान चिंतन आपण केलं तर आपल्या संपूर्ण आपली संपूर्ण जीवन कथा सुफळ संपूर्ण होईल. आपल्या जीवनातील दुःख, आपदा, विपदा, संकट नाहीशी होतील. म्हणून ती पुन्हा पुन्हा आपणाला सांगत आहे, जनो ऐका सांगे आपणा मधु मालती, चैतन्याचे व्हा सांगाती. तो मधुमालतीचा वेल आपल्याला सांगत आहे की खऱ्या अर्थाने आपण चैतन्याचे मित्र व्हावे. येथे निसर्गातील एक वेल सूर्यनारायणाप्रती किती कृतज्ञ आहे आणि तो सूर्यनारायणाचं कौतुक करता करता तो स्वतः कसा आनंदित झाला आहे हे सांगताना, ज्या कोणी हरीचे विष्णूचे कीर्तन भजन केले, जो कोणी देवाचा सांगाती बनला, मित्र बनला, त्याच्या संसाराची जबाबदारी देवच घेतो आणि त्याचा संसार सुविहित होतो, एखाद्या निर्मळ झऱ्यासारखा वाहता राहतो आणि अंती त्याचं जीवन मोक्ष सागरला मिळतं. हे सांगण्याचा इथे ती मधुमालतीचा वेल आपलं मनोगत व्यक्त करताना हे सांगत आहे, चैतन्याचे वा सांगाती सांगे आपणा मधुमालती. आणि याच अर्थाने हा सामान्य नारायणी आपल्याला सांगत आहे की आपल्या आत्मप्रकाशातच आपण राहा. आत्मप्रकाशाचा जो सांगाती झाला, जो सवंगडी झाला, त्याला आत्माच रक्षित हो. इथे आत्माच आत्म्याचा उद्धार करतो म्हणजे काय, हे सांगे आपणा मधुमालती या काव्यातून, एका वेलीच्या मनोगतातून हे संपूर्ण तत्वज्ञान प्रकट झालेलं आहे. पहा आपणाला हे रुचतं किंवा कसं. आणि हे जर आपण नीट वाचलं तर आपल्यातील एखादा मनोज्ञ चित्रकार असेल, ज्याच्या मनामध्ये तीव्र भावभावना संवेग असतील आणि ते संवेग त्याच्या हातामधून रेखाटण्याची क्षमता असेल, तर एका दिशेला सूर्य उगवतोय, मध्ये समजा घर आहे, घराच्या विरुद्ध बाजूला म्हणजे सूर्याच्या विरुद्ध बाजूला वेळू आहेत, त्या वेळूला बिलगलेली मधुमालती आहे, तिची लाल आणि पांढरी फुलं आहेत आणि वाऱ्यावर तो वेळू हलतोय आणि कमरेमध्ये वाकावं तशी ती मधुमालती उगवणाऱ्या सूर्यासमोर वागते. असं चित्रही आपण काढू शकता आणि त्या चित्रालाही नाव देऊ शकता, सांगे आपणा मधुमालती. म्हणजे जसं चित्र बघून काव्य निर्माण होतं, तसं काव्यातूनही चित्र निर्मितीची क्षमता असू शकते. काव्य पुरेस उद्बोधक असेल, काव्य पुरेस अर्थपूर्ण असेल, तर त्या काव्याच्या अर्थाने अर्थपूर्ण चित्रही रेखाटता येतं. आपल्यापैकी असे जे कोण असे कलाकार असतील त्यांनी सांगे आपणा मधुमालती या तऱ्हेचं एक चित्र काढावं, त्याच्या शेजारी हे काव्य लिहावं आणि बघावं. चित्र सुद्धा अत्यंत लोकप्रियतेच्या कसोटीला उतरल्याखेरीज राहणार नाही. बघा आपणाला किंवा आपल्यापैकी कुणाला हे जमू शकेल तर जरूर प्रयत्न करावा. शेवटी अध्यात्म ते चित्रमय असो, ते पद्यमय असो, ते हृदयमय असो, म्हणजे हृदयातून आलेलं अशा अर्थी असो, शेवटी अध्यात्म म्हणजे दुसरं दिसतं काही नाही, स्वरममानता. स्व म्हणजे आत्मा, आत्म्यामध्येच स्व मध्ये म्हणजे आत्म्यामध्ये, र म्हणजे रत होणे म्हणजे रमणे आणि ग म्हणजे गमन करणे. म्हणजे आपणच आपल्या बंदिस्त शरीरातील आत्मचेतनेमध्ये रममान होणे आणि त्या आत्मचेतनेमध्ये मीचा लय झाला की जिथे मी गेला तिथे तो म्हणजे आत्मा बोलू लागतो. आणि आत्मा आपल्याशी कसा बोलतो, देव किंवा दिव्यत्व आपणाशी कसं संवाद साधतो, देव बोलतो म्हणजे काय याचा प्रत्यय सुद्धा सांगे आपणा मधुमालती या काव्यातून आपण घेऊ शकाल. हे पुन्हा पुन्हा निक्षून सांगायचा हेतू आहे की आपल्यातील ती सुसंवेद्यता, स्वतःला जाणणारी क्षमता जागृत व्हावी.
टवटवीत व्हावी. जशी ती टवटवीत मधुमालतीची वेल जागृत झाली आणि तिच्या हृदयातील आत्मगीत येथे प्रकट झालं. चैतन्याचे व्हा सांगाती सांगे आपणा मधुमालती. हे जसं तिच्यातील आत्मसंवादाचं रूप इथे प्रकट झालं, तसंच आपण तर रसरशीत जिवंत माणसं आहोत. आपल्यातून ते प्रकट व्हायला काहीच हरकत नाही. आणि असं एकदा आपल्यातून काही नवीन नवीन येतं असं जाणवलं की माणूस खऱ्या अर्थाने नित्य नूतन जीवनामध्ये रममाण होईल. तो त्याच रटाळ यांत्रिक जीवनामध्ये रमणार नाही. तो आपल्यातूनच निर्माण होणाऱ्या नवनवोन्मेषशालिनी सरस्वतीचा प्रसाद असलेल्या मधुर संगीतमय जीवनात जेव्हा रममाण होतो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने आत्मरतता, आत्मक्रीडा, आत्मछंद असं म्हणतात. आणि याच आत्मछंदामध्ये आपण असावं हे पुन्हा पुन्हा नारायण नव्हे तर हा मधुमालतीचा वेल आपल्याला सांगत आहे. चैतन्याचे व्हा सांगाती सांगे आपणा मधुमालती. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.